माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर माननीय श्री डी.वाय. पाटील यांना 90व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डी.वाय. पाटील ग्रुप प्रेसिडेंट माननीय डॉक्टर संजय डी. पाटील, व्हाइस प्रेसिडेंट माजी गृहराज्यमंत्री आमदार माननीय सतेज डी. पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, डी.वाय. पाटील ग्रुप। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघ खुला झाल्याने महाआघाडी काँग्रेस पक्षाकडून सामाजिक कार्यकर्ते मोहन दुंद्रे यांची उमेदवारी निश्चितच समजली जात आहे। तर महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे। राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीच्या घटक पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारीला लागले आहेत। तर महाआघाडीतून काँग्रेसचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य मोहन दुंद्रे यांचे एकमेव नाव पुढे आले आहे। त्यामुळे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, राष्ट्रवादीचे माजी सरपंच सागर दुंद्रे यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहेत। पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर गटाकडून राष्ट्रवादी सरपंच संजीवनी पाटील यांचे पती सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील हे इच्छुक आहेत। शेकाप पक्षाकडून छत्रपती शाहू दूध संस्थेचे चेअरमन संजय डकरे, तर तुळशी धामणी परिसरातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब नवणे यांचे चिरंजीव बाळासाहेब नवणे, दीपसिंह नवणे हे भाजपकडून इच्छुक आहेत। तर राष्ट्रवादीकडून जयसिंग खामकर हे इच्छुक आहेत। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर दुंद्रे, राशुडे। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।